पण हा तुमच्या फिटनेससाठीच आहे का? फिटनेस मी 2 वर्ष कॉलेजसाठी बॉक्सिंग करायचो युनिव्हर्सिटीसाठी. अच्छा. 1 वर्ष कॉलेजसाठी, 1 वर्ष युनिव्हर्सिटीसाठी मुंबई वेल्टर वेटमध्ये 2 वर्ष बॉक्सिंग केलं मी. आणि तेव्हापासून मी एक्सरसाइज आतापर्यंत चालू ठेवलं आहे. दररोज सकाळी उठलो की मी 1 तासभर एक्सरसाइज करतो. तर तो एक माझा छंद आहे. आणि दुसरं म्हणजे सांगायचं म्हणजे आम्ही 6 मुलं मी कॉलेजमध्ये असताना वी वर सिलेक्टेड फॉर आर्मी ट्रेनिंग फॉर 2 मंथ्स. म्हणजे आम्ही 6 मुलं मुंबईतनं तेव्हा कच्छ बॉर्डरवरती लिव्हिंग विथ इंडियन आर्मी, 16 राजपूत आणि 9 राजपूताना रायफल्स. आम्ही 2 महिने ट्रेनिंग घेतलं तिकडे. म्हणजे मला लाईट मशीन गन कशी असेंबल करायची, कसं शूट करायचं, मॅप्स कसे रीड करायचे, परेड कशी करायची, सगळं आम्ही तिकडे शिकलो 2 महिने. वा. काही आज समोर काही करायचं एनिथिंग दॅट इज ऑफर्ड नाही म्हणायचं नाही कशाला. हे तुमचं वैशिष्ट्य आहे, म्हणजे स्वभावाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे मला वाटतं तुम्हाला हे सगळं शक्य होते. कुठे अडकून पडायचं नाही. कोणी म्हणतं की हे करतोस का, तू करायचं. लोकांना काय असतं, लोकांची आपली एक इमेज असते किंवा मी ॲडव्हर्टायझिंगचा माणूस आहे, मी असं कसं करू, मला एवढं ॲक्टिंग जमत नाही तर मी का सिनेमात काम करू, की लहानसा रोल का करू, मी माझं इमेज काय आहे, मी मॅनेजिंग डिरेक्टर आहे ॲडव्हर्टायझिंग एजन्सीचा. तुम्ही असा विचार करा, तुम्ही काय करू शकत नाही. तुम्हाला मजा येते ना करायला, मग तुम्ही करायचं. पण अजून एक म्हणजे सुरुवातीला मी इंट्रोडक्शन देताना म्हणालो की एक भरत दाभोळकर या नावाविषयी ना कुतूहल असणारा वर्ग खूप आहे. हे तुमच्या लक्षात आलंय? नाही. आहे असा वर्ग, असं वाटत नाही? मध्यमवर्गीय मराठी माणसाला तुमच्याविषयी एक प्रचंड असं कुतूहल आहे की अरे भरत दाभोळकर म्हणजे जाहिरात ॲड गुरुच असं ते इमेज. आता ते ॲड गुरु कसं पडलं वगैरे ठीक आहे. ओके. मराठी माणसाला नाटकांविषयी आमच्या माहिती नाही, कारण आमची नाटकं इंग्लिशमध्ये असल्यामुळे मग मराठी माणसं येत नाहीत फारशी इंग्लिश नाटकं बघायला. त्यामुळे मी नाटकं लिहिली आहेत तेवढी वगैरे. मी 3 नाटकं मुलांची 3 नाटकं लिहिली आहेत, लहान मुलांची. आणि भारतातलं सगळ्यात मोठं मुलांचं नाटक मी आणि रामदास पाध्यांनी केलं आहे, फॅन्टॅसिया फॅन्टॅस्टिक म्हणून. अच्छा. त्यात 300 पपेट स्टेजवरती होती. त्यात माझं काही, मी लिहिलं आणि डिरेक्ट केलं, त्यात माझं काही हे नाही आहे. रामदास पाध्येचं सगळं ते मॅजिक इज रामदास पाध्ये. आणि त्यात तो कम्प्लीट अख्खं नाटक अंडर वॉटर नाटक आहे ते. म्हणजे ब्लॅक लाईटमध्ये पडदा उघडल्यापासून तुम्हाला वाटतं की समोर तुम्ही एक अंडर वॉटर समुद्रात बघता आहात. त्यात मासे फिरतायत, 100 मासे फिरतायत, एक मरमेड फिरते, त्यात एक राजकुमार आला, त्यात एक 20 फुटी नाग आहे, त्यात एक डबल हेडेड ड्रॅगन आहे. असं आम्ही केलं होतं. ते मी लिहिलं होतं आणि डिरेक्ट केलं होतं. रामदास पाध्येंनी अप्रतिम त्याच्यामध्ये. मी 95% रामदास पाध्ये. माझं आपलं तुम्हाला लिहायला सोपं असतं की एक 20 फुटाचा नाग येतोय, तर लिहिणं काय एक वाक्य असतं, ते करून दाखवणं स्टेजवरती. किंवा एक मरमेड फिरते आहे, मग ती मरमेड त्याची सुंदर बाई होते. किंवा एक 10 फुटाची एक ऑक्टोपस विच आहे, ती नाचते आहे बिडी झालेल्या त्याच्या ट्यूनवरती. तर रामदास सगळं करायचं, मी काही लिहायचो, तो करून दाखवायचा. आणि त्याला आमच्या सगळ्या मित्रांनी, त्यात कोणी बोलत नव्हतं कारण इट ऑल पपेट्स. तर प्रत्येक कॅरेक्टर एका माझ्या कोणीतरी मित्रांनी केलं. म्हणजे त्यातलं प्रिन्स जॅकी श्रॉफ, त्यातली मरमेड जुही चावला, त्यातला माकड मला वाटतं जावेद जाफरी, ड्रॅगन अरशद वारसी, आणि एक मासा शर्बानी मुखर्जी, त्यातलं मग टायटल सॉन्ग शंकर महादेवन. अशा लोकांना गोळा करून आम्ही ते नाटक केलं होतं. एक फॅन्टॅस्टिक नाटक ते होतं. नावच होतं फॅन्टॅसिया फॅन्टॅस्टिक. आणि ते रामदास पाध्येंनी केलं होतं. मग त्याचं 99% क्रेडिट इज रामदास पाध्येच. पण एकदम वेगळंच आहे, अगदी वेगळे आणि अद्भुत. अशा ह्या वेगळ्या गोष्टी मला वाटतं तुमच्या टॉनिक आहेत. मला फार आवडतं करायला. काही नवीन करा म्हटलं की मला फार उत्साहाने करतो मी ते. मग हे तुम्ही म्हणजे तेच माझा अजूनही मला ते कुतूहल आहे की एकच व्यक्ती भरत दाभोळकर, पण ती व्यक्ती जाहिरातीवर पण काम करते, 6 भाषेतल्या चित्रपटातून काम केलं, 6-7 भाषेतल्या. पुन्हा हे असं नाटकाचं लेखन, नाटक आता मराठीमध्ये, एकाच व्यक्तीमध्ये एवढं. मजा करायची. कर्मण्येवाधिकार असते. आम्ही लहानपणापासून शिकलो. आमच्या शाळेचं वृद्धवाक्य होतं ते. मी फॉलो करतो. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.